वसईतल्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार। वसईतल्या खराब रस्त्यांच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून माझ्याकडे अनेक तक्रारी येत आहेत। मी सुद्धा जेव्हा वसई विधानसभेत आणि संपूर्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्र किंबहुना संपूर्ण वसई तालुका जेव्हा फिरत असते त्यावेळेला रस्त्यांची दुर्दशा ही मी स्वतः पाहत असते आणि त्याचे परिणाम स्वतःही भोगत असते। त्यामुळे हे रस्ते सुधारण्यासाठी, या रस्ते दुरुस्त करण्यासाठी मी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत होती। MMRDAचे रस्ते, मुख्य 7 रस्ते हे मंजूर झालेले आहेत, पण त्याला गती मिळत नव्हती। CM सरांनी 16 जुलै रोजी जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये MMRDAच्या रस्त्यांना त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले, पण तरी सुद्धा कामाला गती मिळाली नव्हती। त्यामुळे मी गेल्या आठवड्यामध्ये MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सगळे प्रस्ताव आम्ही पाहिले, सगळ्या अलाइनमेंट्स पाहिल्या, त्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता होती। त्याप्रमाणे त्यांना सूचना दिल्या आणि हे सुधारित MMRDAसाठीचे प्रस्ताव 26 तारखेला MMRDA मध्ये महानगरपालिकेने दिलेले आहेत आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची त्वरित भेट घेऊन त्यांना या प्रस्तावाच्या प्रती दिल्या। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब MMRDAला निर्देश दिले की हे सर्व रस्ते MMRDAने त्वरित मंजूर करून याला कामाला गती द्यायची आहे। तसंच मुख्यमंत्र्यांकडे मी विनंती केली की जोपर्यंत MMRDAची कामं सुरू होत नाही तोपर्यंत चाळण झालेल्या वसईतल्या या रस्त्यांना काहीतरी इलाज करणं गरजेचं आहे। त्यासाठी त्यांनी महानगरपालिकेचे कमिशनर सन्माननीय सूर्यवंशी सर यांना त्वरित फोन केला आणि त्यांनी निर्देश दिले की या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी। जिथे जिथे पॅचवर्क गरजेचं आहे तिथे पॅचवर्क करण्यात यावं, जे रस्ते डांबरीकरण करण्याची गरज आहे ते डांबरीकरण करण्यात यावे। त्याच निर्देशांप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी लगेच सूर्यवंशी सरांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं लेखी आणि त्यांच्याकडे लेखी मागणी केली की या सर्व रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, जिथे गरज आहे तिथे नवीन रस्ते करण्यात यावे। त्याचप्रमाणे आज महानगरपालिकेने त्वरित ह्या रस्त्यांसोबत काही रस्त्यांचे त्वरित आज टेंडर काढलेले आहेत। काही टेंडर हे सोमवार मंगळवारी येणार आहे। तर या सगळ्या रस्त्यांमध्ये बाफाना फाटा ते नायगाव पूर्व, वसई फाटा ते वसई गाव, सातिवली फाटा ते रेंज ऑफिस, तसंच बंगली नाका बाभोळा नाका ते बंगली देवतलाव, पार नाका ते देवतलाव, पार नाका ते वसई किल्लाची जेट्टी, पार नाका ते भास्कराईवरून बेनापट्टी, असे सगळे रस्ते, दीपमाळ ते पाचूबंदर, हे असे सगळे रस्ते, मुख्य रस्ते आपण घेतलेले आहेत। तसंच RTOच्या बाजूने जो पाचूबंदरला रस्ता जातो तोही आपण यामध्ये घेतलेला आहे आणि जे मधले रस्ते आहेत त्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचं सुद्धा टेंडर महानगरपालिकेने काढलेलं आहे। मी आपल्या सर्व वसईकर जनतेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते की यांनी त्वरित निर्देश देऊन या सगळ्या कामाला गती प्राप्त झालेली आहे। तसंच महानगरपालिकेचे कमिशनर सन्माननीय सूर्यवंशी सर यांचेही आभार मानते की त्यांनी या कामाला गती दिलेली आहे। आता पावसाची जो पाऊस आहे तो कमी कमी होतच चाललेला आहे। जसा पाऊस थांबेल तसाच मला असं वाटतं दिवाळीच्या आसपास या सगळ्या कामांची सुरुवात होईल आणि लवकरच आपल्याला सुस्थितीत असलेले रस्ते पाहायला मिळतील वसईतली, अशी मी आशा व्यक्त करते। पुन्हा एकदा मुख्यमंत्री सर आणि सूर्यवंशी सर यांचे आभार मानते वसईकर जनतेच्या वतीने। धन्यवाद।